आता आपण पाहूया की ॲनिमियाची ट्रीटमेंट काय आहे. ॲनिमियाच्या ट्रीटमेंटमध्ये जसं मी सांगितलं की आपल्याला त्याचं कारण शोधून ते कॉज ट्रीट करावं लागतं. जर कुठून रक्तस्राव होत असेल, उदाहरणार्थ मूळव्याध असेल, त्याची ट्रीटमेंट करून घेणे, किंवा कधी कधी जे काही लोकांना लिव्हरचा प्रॉब्लेम असतो किंवा अल्सर असतात पोटामध्ये आणि त्याच्यामुळे त्यांना उलटीतून रक्त जाऊ शकतं, त्याची ट्रीटमेंट करणे हे महत्त्वाचं आहे. काही जंतू संसर्ग असेल पोटामध्ये तर त्याची ट्रीटमेंट करणे हे महत्त्वाचं आहे. जर शरीरामध्ये लोहाची कमतरता असेल, त्याला आपण म्हणतो आयरन डिफिशियन्सी ॲनिमिया, त्याची ट्रीटमेंट करणे. जर फोलिक ॲसिड किंवा व्हिटॅमिन B12 याची डिफिशियन्सी असणे तर ते आपण एकतर आहारा थ्रू प्लस इंजेक्शन्स आणि टॅबलेट याच्या थ्रू पण त्याची ट्रीटमेंट होऊ शकते. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. जर व्यक्तीला किडनीचा त्रास असेल आणि क्रिएटिन वाढलेला असेल आणि त्याच्यामुळे त्याचं रक्त कमी होते तर त्याला आपल्याला इरिथ्रोपोएटिन नावाचं इंजेक्शन रेग्युलर चालू करावं लागतं. त्याचं डॉक्टरने जसं सांगितलंय आपल्याला त्या गाईडलाईन्सनुसार त्याचे आपल्याला डोसेस घ्यावे लागतात, आठवड्यातून किंवा 15 दिवसातून. ते त्यानुसार घेणे हे त्याचं महत्त्वाचं आहे. प्लस आहारामध्ये जसं मी ऑलरेडी सांगितलेलं आहे, हिरव्या पालेभाज्या, फळे, खजूर तुम्ही व्यवस्थित जास्त प्रमाणामध्ये घेऊ शकता.